अरे नायकांच्या घरी कोणी एक्सरसाइज नसेल करत, त्यांच्याकडे प्रोटीन इंटेकची गरज कुणाला नसेल भासत, ते वेट ट्रेनिंग नसतील करत, पण आपण करतो. आणि व्हॉट मेक्स इट ऑल द मोर स्पेशल इज कुणीतरी गावावरून गाडीमध्ये लक्झरी बसमध्ये टाकले आणि ते तिच्या सासऱ्यांनी दादरला जाऊन पिकअप केले, असं ते गावठी पोहे. आजकाल ना गावठी गोष्टींना ऑर्गॅनिक असं म्हटलं ना की खूप ग्लॅमरस वाटतं. घे घे घे, तळलेले दाणे बिणे पण आहेत त्याच्यावरती. टू ऑइली अँड टू काय रे तू तू पण पार्टी बदललीस? वाव वा आउटस्टँडिंग. जेवताना खाऊ प्रोटीन, उसळ डाळ, हा चीट डे. इनफॅक्ट मला कंटाळा आला होता त्या रोजच्या ओट्स, म्युस्ली आणि त्या स्मूदीजचा. आज काहीतरी वेगळं. ही लीन बॉडी करायला 2 वर्ष लागली आहेत आपल्याला. हा, डे अँड नाईट वर्कआउट करून. मगच त्या गौतमच्या नादाला लागून ना वाटेल तसं वागू नकोस तू. डोंट वरी, एका दिवसाने काही होणार नाही. साक्षीचं ऑफिशियली कौतुक करतो मी. साक्षी नाही, कोणी नाहीये घरात. कुठे गेलेत? लालबागला गेलेत सगळे, त्या परवांकडे. परबांकडे? कशासाठी? आजीची हाऊस. काय तर म्हणे आसावरी घरी आली होती, तिला काहीतरी मुंह दिखाई द्यायला पाहिजे होती, ते आपण दिलं नाही. आपल्या घरची परंपरा आहे, ते आपले शिंदेशाही तोडे आहेत ना, ते तिला द्यायला गेलेत. सगळे वरात घेऊन गेलीये, फिल्मी काहीतरी. असू देत ग, इंटेन्शन चांगले आहेत ना, बस. आणि आजीचाही दिवस चांगला जातो ह्या सगळ्यात. तू का नाही गेलीस? नाही बाबा, माझी नेल्सची अपॉइंटमेंट आहे, शामीन येते. सिरियसली? किती वाजता आहे? आता येईल 1 तासाभरात. चल आपण जाऊया. कुठे? परबांकडे. ए नाही रे, हे बघ, तुला जायचंय तू जा. असं काय करतेस? आपल्या घरची परंपरा आहे ना, आणि तुझ्याशिवाय पूर्ण नाही होणार ती. ऐक ना, कुणीतरी वडीलधारी व्यक्ती तिथे हजर असणं आवश्यक आहे. आजी आहे ना. अगं फरक पडतो. तू आई आहेस आणि आसावरीची होणारी सासू. जास्त वेळ नको थांबूस तिथे, पण चल, तुला तिथे असायला हवं. तूच म्हणतेस ना परंपरा पाळायच्या असतात, मग ही आपल्या घरची परंपरा आहे, पाळायलाच हवी. बरोबर आहे तुझं, पण ऐक ना, तिथे मला त्या लालबागला चिकचिक चिकचिक मध्ये नाही आवडत रे. आणि त्यांच्या घरी गेलं ना की मनात नसताना सुद्धा ना उगाच काहीतरी बोलावं लागतं, खोटं खोटं हसावं लागतं, काहीतरी ऐकावं लागतं आणि गरम होतं मला तिथे, चिडचिड होते. मला नाही सवय. आपल्याला जाऊन तिथे राहायचं थोडीच आहे, थोड्या वेळासाठी. सगळे तिथे गेलेत, आपण नाही गेलो ना तर त्यांना वाटेल आपण मुद्दाम करतोय. प्लीज, हवं तर तोंड दाखव नुसतं. पण गेलीच नाहीस तर मग जरा वाईट वाटेल त्यांना. हे झालं झालं. असं येणार आहेस? नाही, मी आवडतो ना, 10 मिनिटात रेडी होतो मी. शामीनला फोन करून सांगावं लागेल. मी रेडी म्हणतो. ते शामीनला सांग संध्याकाळी.